गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। श्रद्धेय कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक मालक यांच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त तुंगत प्राथमिक आरोग्य केंद्र तुंगत येथे पांडुरंग परिवार व युवक नेते प्रणव मालक परिचारक युवक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू मोफत तपासणी, मोतीबिंदू सहस्रक्रिया लेन्ससह सर्व रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा नियोजन समितीचे माजी सदस्य प्राध्यापक सुभाषराव माने सर, युवक नेते प्रणव मालक परिचारक, कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण तात्या धनवडे, तुंगत ग्रामपंचायतचे माजी सरपंच आगतराव रणदिवे मास्तर, पंढरपूर तालुका पंचायत समितीचे लोकप्रिय सभापती शुभम आगवणे, पंढरपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बोधले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुश शेंबडे, तानाजी अप्पा पवार, तुंगत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर माळी मॅडम, सुस्ते ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय बोबडे, सौरभ घाडगे, देगावचे माजी सरपंच संजय घाडगे, पप्पू अण्णा डुबल, तुंगत ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य वामन वनसाळे, तानाजी रणदिवे, मेजर लक्ष्मण तात्या कोल्हे, प्राध्यापक दत्तात्रय म्हस्के सर, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय सरवदे आदी सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला। मालकांच्या या आठवणी दरवर्षी आपण या 17 तारखेला पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे युवक नेते प्रणव परिचारक मालक यांच्या संकल्पनेतून अतिशय हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी प्रणव मालकांनी सुरुवात केली, जे मोठ्या मालकांना अपेक्षित होतं, पण मोठ्या मालकांनी कधी वाढदिवस केला नाही, कधी कुठलं दानदौल केला नाही, कारण मालक जयंती उत्सव याच्या विरोधात होते। परंतु त्यांच्या पश्चात आदरणीय प्रणव मालकाने अशी संकल्पना केली की कुठलाही दानदौल न करता गोरगरीब जे असतील, समाजामध्ये ज्याला अडचण असेल दवाखान्याची, मग सर्व रोग निदान शिबिर असेल किंवा डोळ्याच्या ऑपरेशनची व्यवस्था असेल, मला वाटतं जवळजवळ 10 ते 15 हजार लोकांना या ठिकाणी आपण या योजनेचा लाभ या 6 वर्षामध्ये दिला। कारण आनंद त्या लोकांच्या अंतःकरणामध्ये आदरणीय मोठ्या मालकांच्या बद्दल ती श्रद्धा आहे, पण अधिक त्या ठिकाणी मालकांचं हे वर्चस्व आपल्या सगळ्याच्या स्मरणामध्ये राहावं, येणाऱ्या भावी पिढीला मालकांचं कार्य, मालकांनी केलेलं काम आणि मालकाने आपल्या आयुष्याचा त्याग करून या पंढरपूर तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्याचं जे काम केलेलं आहे, त्या कामाची आपण कुठंतर पावती द्यावी म्हणून सगळे माझ्यासारखे कार्यकर्ते असतील, गावातील सामान्य माणूस असेल, या माणसापर्यंत आदरणीय मालकाने ही उपकाराची आणि ही जी गंगा जी आहे योजनांची हे आपल्यापर्यंत पोहोच केली आहे। आणि म्हणून प्रणव मालकाने आता तालुक्यामधल्या जवळजवळ 5-6 PSC मध्ये 9 PSC मध्ये 9 PSC आणि कर्कमारे या 10 या दवाखान्याच्या ठिकाणी आता हा कार्यक्रमच आहे आपला। आणि मग हे 8-10 दिवस ह्या प्रत्येक ह्या आपल्या तुंगत गटामधील जेवढी गाव आहेत, जेवढ्या 10-12-13 गाव आहेत, भटुंबऱ्यापासून ते तारापूर, सुस्ते, देगाव, शेगावपर्यंत, या सगळ्या गावातील आपल्या आया बहिणींना असतील, वडीलधारी मंडळी असतील, याला या नेत्ररोग शिबिराचा आणि सर्वरोग निदान शिबिराचा उपयोग व्हावा म्हणून आवाहन करून, म्हणजे गाडी फिरून गावोगावी 3 दिवस झालं गाडी फिरते आणि तुम्हाला आवाहन केलं जातंय की तुम्हाला सगळ्यांना मोफत सर्व रोग निदान शिबिरी आहे आणि डोळ्याचं नेत्ररोग शिबिरी आहे। म्हणजे असं चॅलेंजिंग काम हे प्रणव मालकाने आदरणीय प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी स्वीकारलंय। ही अखंड सेवा आहे, ती काही 1-2 वर्षासाठी नाही, तर अखंड सेवा
या ठिकाणी आदरणीय प्रणव मालकांनी सुरू केलं आहे आणि जे मालकाला अपेक्षित होतं, जनतेला फायद्याचं असेल, समाजाला उपयोगाचा असेल, अशा प्रकारे वाढदिवसा दिवशी कामं करा आणि ते काम या ठिकाणी निश्चित अर्थानं एक मालकाने घालून दिलेल्या सुसंस्कृत अशा प्रकारचं जे आपलं पांडुरंग परिवार आहे आणि या पांडुरंग परिवाराच्या या सुसंस्कृत आदेशाप्रमाणे, मालकांच्या शिकवणीप्रमाणे या ठिकाणी आज या तुंगत गावामध्ये आपल्या या PSC मध्ये या दोन्ही शिबिराचं या ठिकाणी आदरणीय प्रणव मालकाच्या शुभ हस्ते उद्घाटन झालेलं आहे. आता या ठिकाणी कार्यक्रम हा सुरूही झालेला आहे. नेत्ररोग तपासणी असेल किंवा सर्वरोग तपासणी असेल तर निश्चित अर्थानं ज्या लोकांच्या त्या ठिकाणी ऑपरेशनची गरज असेल त्यांना लगेचच पुण्याच्या ठिकाणी आपल्या पांडुरंग परिवाराच्या वतीनं मोफत 1 रुपया न खर्च करता, किती मोठं मोतीबिंदूचं ऑपरेशन असू द्या, डोळ्याचं ऑपरेशन, या ठिकाणी मोफत अशा प्रकारचं मालकाच्या पुण्यतिथी या निमित्तानं हे पुण्यकाम या ठिकाणी पांडुरंग परिवार आणि परिचारक परिवाराच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चांगल्या प्रकारची मदत होते. अशाच प्रकारचं चांगले कार्यक्रम आपण मालकांच्या ज्या शिकवणीप्रमाणे जे चांगले लोकोपयोगी आहे समाजामध्ये शेवटच्या घरापर्यंत हे कार्यक्रम पोहोचला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न प्रणव मला करतायत. त्यांच्याशी आपण सगळ्यांनी एकनिष्ठ राहून त्यांना आपण या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो.